तब्बल 13 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, फटाक्यांच्या आतिषबाजीत लाडक्या बाप्पाला निरोप, तराफ्यावर मूर्ती चढवताना अनेक अडचणी आल्यामुळे उशिरानं विसर्जन। पुण्यात 31 तास रेकॉर्ड ब्रेक मिरवणुका, मानाच्या बाप्पांचं विसर्जन, पण इतर मंडळांनाही उशीर। दिमाखदार मिरवणुकांमध्ये तरुणाईसह पोलिसांनीही लुटला आनंद। महापालिकेकडून अलका चौकात आता साफसफाईला सुरुवात। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचं हित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। हैदराबाद GR ओबीसींवर घाला घालणारा, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी, मात्र आम्ही लढणार, हक्काचं रक्षण करणार। विजय वडेट्टीवार ठाम, तर उद्याच्या बैठकीला येण्यासाठी ओबीसी नेत्यांना आवाहन। पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही। ओबीसींनी मराठ्यांच्या विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढावं, जरांगेंचा निशाणा। मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबईसह ठाण्यात देवाभाऊंचे बॅनर्स, मुख्यमंत्री शिवरायांना पुष्पहार अर्पण करतानाचे फडणवीसांचे फोटो। मराठा आरक्षणावर भाजपचं कॅम्पेन, तर श्रेयवादाच्या लढाईत नाही, आमच्यासाठी विकास महत्त्वाचा, शिंदेंकडून स्पष्ट। संघाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि परिसरात पुतळा लावा, मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर 40 ते 50 कोटींचा खर्च। भाजपच्या कॅम्पेनवर संजय राऊतांची टीका। संजय राऊतांचं संघाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचं ज्ञान अगदीच कच्चं, संघाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये शिवरायांची प्रतिमा, राऊतांनी कार्यालयाला भेट देऊन अज्ञान दूर करावं, चंद्रकांत पाटलांचं राऊतांना प्रत्युत्तर। बीडमध्ये पोलिसांना सुद्धा आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? महापुरुषांना जातीपुरते मर्यादित करू नका, धनंजय मुंडेंचं विधान।